पण तशी मी नाहीये. मी महागणाधिपते नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युपसम्भवम्, तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्बोज वदना वदनाम्बुजे, सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुरु. ॐ नमस्ते भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम. नवनीत सम नवनीत प्रिय, नवनीत सम नीत प्रिय, नवनवीनो विहारी राजा राम. हरी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम. गोवर्धन धर गोपाल नरत, गोवर्धन धर गोपाल नरत, गोकुल संकट हारी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम.
गुरु सारे खा
असलेला हा अभंग आपण घेतलेला आहे. ज्यांनी भागवत धर्माचा पाया रचला यांना आपण प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार असं म्हणतो. त्यांनी भगवद्गीतेवर एक टीका लिहिली आणि ही टीका त्यांनी ओवीबद्ध केली. ती इतकी प्रसिद्ध झाली पुढे की आज घराघरामध्ये तिचं चिंतन आणि पारायण होत असतं. अहो, संतांचं वर्णन पंतांनी सांगावं. श्री हरी हर कीर्तित श्यामा, श्री हरी कीर्तित श्यामा, विश्वास प्रिया तुझा ओव्या, जो व्यास तोही म्हणे वा, जो व्यास तोही म्हणे वा, श्रुतिशाची आम्हाला व्हाव्या. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम राम या अभंगामधून ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्या अंतःकरणामध्ये असलेली आध्यात्मिक भावना आपल्या समोर प्रगट केली. आणि ते म्हणतात की मी गुरुमुळे इतका मोठ्या पदावर प्राप्त झालो नाही. खरं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली गुरुमुळे या पदावर आलेले आहे असं म्हणायला हरकत तर नाही. पण मी असं का म्हणतीये त्याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन चरित्र जर आपण बघितलं तर उपजतच ते ज्ञानी आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय एकच आहे की ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानी होते. पण इथे त्यांनी श्री गुरु हा शब्द वापरलेला आहे. हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. श्री गुरुमुळे मी या पदाला प्राप्त झालो, ही अवस्था मला प्राप्त झाली असं ज्ञानेश्वर माऊली सांगत असतात. बघा, आपण जीवन जेव्हा जगत असतो मानवी जीवनामध्ये अनेक घटना येत असतात. मग त्या बालपणाच्या घटना असतील, तारुण्यामध्ये घडलेल्या घटना असतील किंवा वृद्धावस्थेमध्ये घडलेल्या घटना असतील. या सर्व घटनांमध्ये ज्या वेळेस आमच्यावर गुरुची कृपा होते, ज्या वेळेस आम्हाला गुरुचा साक्षात्कार होतो, त्यावेळेस होणारा आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितला तर तो क्षण म्हणजे आपला दुसरा जन्म आहे. पहिला जन्म जो होतो तो मातेच्या गर्भामधून होतो. माता आपला पहिला गुरु असते. पण ही माता काय करते तर आम्हाला प्रपंच कसा करावा हे शिकवते. आणि हे सद्गुरू काय करतात तर आम्हाला परमार्थ कसा करावा हे शिकवतात. जेव्हा सद्गुरूंची भेट होते ना तेव्हाच परमार्थ आपल्याला कळायला लागतो. आणि त्यापूर्वीची अवस्था मग आमची कशी असते, जोपर्यंत सद्गुरू आम्हाला भेटला नाही तोपर्यंत आमची अवस्था कशी असते, मनाची चलबिचल झालेली असते. अहो, तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी, तुसावे सेची वाटे, तुसावे सेची वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सांग, कोण भेटे सांगे सांग. तुकाराम महाराज म्हणतायत जोपर्यंत सद्गुरूंची भेट होत नाही तोपर्यंत चिंता वाटते. प्रत्येकाला आम्ही विचारात राहतो बघा, कुठेही जातो आणि विचारतो याच्यामुळे आमचं चांगलं होईल का, त्यामुळे आमचं हित होईल का, आम्ही विचारत असतो. ही अवस्था कधी होते तर सद्गुरूच्या प्राप्तीच्या आधी, म्हणजे सद्गुरूच्या भेटीच्या आधी.
पण दुसऱ्या एका अभंगामध्ये आमचे तुकाराम महाराज म्हणतात, अवघी चिंता वारली, म्हणजे चिंता वाटली असं म्हणणारे तुकाराम महाराज आणि अवघी चिंता वारली असं म्हणणारे तुकाराम महाराज, हे दोन आहेत का? नाही, हे एकच तुकाराम महाराज आहे. पण सद्गुरूंच्या भेटीच्या आधीचे तुकाराम महाराज आणि सद्गुरूंच्या भेटीनंतरचे तुकाराम महाराज, ही त्यांची जी अवस्था आहे ती अवस्था इथे आपल्याला निदर्शनास आणून द्यायची आहे किंवा ती तुम्हाला पटवून द्यायची आहे. मग दोनही तुकाराम एक आहेत असं असताना देखील आम्हाला ते दोन आहेत असं सांगावं लागतं. ते केवळ आमच्या मानवी समाजाला त्यांच्या भावना कळाव्यात इतक्यासाठी. अन्यथा तुकाराम महाराजांची जर अवस्था आपण बघितली तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आहे. साक्षात परब्रह्माचा ते अवतार आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीतली अवस्था आम्हाला सांगायची नाहीये. मग अवस्था सांगतोय ती आमची सांगतोय. सद्गुरूच्या भेटीनंतर आम्ही निश्चितच बदलतो. बघा, तुम्हाला एक प्रपंचातलंच उदाहरण सांगते. आपण सर्वजण वयस्कर आहात, सर्वांना सुना आलेले. मुलाचं लग्न जेव्हा होतं तेव्हाचा मुलगा आणि मुलाच्या लग्नाच्या पूर्वीचा मुलगा यांच्यात बदल होतो का नाही? आपण सहज म्हणतो, काय हो कसं काय चाललंय? नाही, पूर्वीसारखा मुलगा राहिला नाही, आता फार बदललाय. म्हणजे प्रपंचामध्ये जर असा बदल होत असेल तर मग हा बदल परमार्थात का होऊ नये? व्हायलाच पाहिजे. मग हे सगळं कशामुळे होतं? तर सद्गुरूंच्या कृपेमुळे होत असतं. पण आम्ही सद्गुरूच्या भेटी अगोदर आम्ही कसे असतो? तर अज्ञानी असतो. हा जीव अज्ञानामध्ये अपूर्ण झालेला असतो. आम्हाला आत्मस्वरूपाचं भान राहिलेलं नसतं. आणि हा अज्ञानी जीव जो असतो तो अविद्येचा स्वीकार केल्याशिवाय हा जीव निर्माणच होत नाही किंवा याची संकल्पना आपल्याला करताच येत नाही. कल्पना अविद्या त्याने झाला जीव. माया पाठीशी शिव बोलीची. कल्पनेमुळे जीव निर्माण झालेला आहे आणि म्हणून हा जीव जो अविद्येने जीव निर्माण झालेला आहे आणि हा जीव जो अडकलेला आहे तो कल्पनेमध्ये अडकलेला आहे. कल्पना मनुष्याला दुःख देते, वस्तू दुःख देत नाही. त्या वस्तूसाठी जी आसक्ती आमच्याकडे आहे ती आसक्ती आम्हाला दुःख देत असते. आणि मग ही आसक्ती म्हणजेच अविद्या म्हणजेच अज्ञान. मग अज्ञान म्हणजे काय? तर अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. जे नको ते खरं वाटणं. रज्जू सर्पाकार भासे ते जगडंबर. म्हणजे आपण अंधारातून चाललेलो आहे आणि अंधारात जाताना समोर एक मोठा दोरखंड पडलेला आहे. अरे बापरे, साप. घाबरून जातो. वास्तविक पाहता तो साप नसतो. मग आम्ही बराच वेळ त्या सापाकडे पाहत राहतो तेव्हा त्याची हालचाल होत नाही आणि मग जवळ जाऊन बघतो, अरे ही तर दोरी आहे. मग तेव्हा आम्हाला ज्ञान होतं. पण तत्पूर्वी आम्हाला ते असतं ते अज्ञान असतं. म्हणजे अगदी थोडक्यात व्याख्या सांगते. आम्हाला वाटतं जे वाटतं ते अज्ञान. आम्हाला भास होतो, प्रत्येक ठिकाणी भास होतो, तो सगळा अज्ञानाचा आहे. मग आता एका शिष्याने विचारलं माऊलींना, माऊली तुम्ही जे म्हणताय अज्ञान याला म्हणतात, अज्ञान त्याला म्हणतात, हे सर्व अज्ञान आहे, अविद्या आहे. मग ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कोणाकडे मिळणार ते सांगा. तेव्हा माऊली सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे आनावे मनची या भावे तरी संतासी भजावे सर्वश्रेष्ठी. तुम्हाला ज्ञान हवंय का? ज्ञानाची प्राप्ती करायची आहे का? मग सद्गुरूंकडे जा, सद्गुरूंना भेटा. कारण गुरु तेथे ज्ञान. आणि ह्या सद्गुरूंकडे गेल्यानंतर खरोखरच आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते. हे पहिल्या चरणामध्ये आपल्याला माऊली सांगतात की श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा जेव्हा एकदा आम्हाला सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर आम्हाला इतरांची पर्वा करण्याची गरजच काय? काहीच गरज नाही. कोणाचा विचार करण्याची देखील गरज नाहीये. पण इथे गुरु हा शब्द
सुरुवातीलाच मी सांगितलं, श्री गुरु हा शब्द अतिशय महत्वाचा शब्द आहे. मग गुरु म्हणजे काय? अहो, आम्हाला हल्ली गुरु करायचा म्हटलं तरी कोणता गुरु करायचा पारखून घेतो आम्ही. पहिली गोष्ट, आमच्या मुलांना गुरुच नकोय. स्वतःच्या घरातलंच उदाहरण सांगतेय. मी वयाच्या 21व्या वर्षी गुरु केलेला आहे, तो एळेगावचा, आणि आज त्याची सेवा करण्याचा योग आलेला आहे म्हणून ही सेवा घेतली. अन्यथा मी काही फार मोठी कीर्तनकार नाहीये. सांगायचं तात्पर्य नाहीये. गुरु म्हणजे काय हे आमचे मुलं विचारतात तर नातवंडाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. गुरुच्या आपल्याला माहितीये, अनेक प्रमाण देखील आपल्याला माहितीये. मग एके ठिकाणी म्हणजे आपण जेव्हा गुरुचरित्र वाचतो तेव्हा गुरुचरित्रामध्ये ह्या गुरुची सुंदर अशी व्याख्या सांगितलेली आहे. गुरु जे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, उडता त्यावर तो आला क्षण, केवी होय पर्येसा. गुरुच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द अमृता समान आहे, पण नाही समजत. त्यांच्या मुखातून निघालेला सहज बोललेला शब्द देखील अमृताप्रमाणे, पण तो समजत नाही. मग दुसरं कोण? सुरुवातीला सांगितलंय गुरु म्हणजे अक्षरे दोन, गु म्हणजे गुणातीत आणि रूप म्हणजे रूपातीत. गुण आणि रूपाच्या पलीकडे जो आहे, जे तत्व आहे ते म्हणजे गुरु. असा मग हा गुरु ओळखायचा कसा? त्यांची लक्षणं कोणती? तर वेदामध्ये अत्यंत सुंदर अशी आपल्याला व्याख्या त्याची पण आलेली आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठत्वे सतीं दयालुप्तं सद्गुरु लक्षणं. श्रोत्रिय म्हणजे काय? तर ज्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे त्याला श्रोत्रिय म्हणायचे. ब्रह्मनिष्ठत्वे, ब्रह्मरसामध्ये जो रत झालेला आहे, निमग्न झालेला आहे, ते ब्रह्मनिष्ठ. आणि दयालुप्तं म्हणजे आपल्या शिष्यांची ज्यांना तळमळ आहे, शिष्यांचं हित व्हावं असं ज्या गुरूंना वाटतं त्यांना सद्गुरू असं म्हटलं जातं. लक्षणं सांगितलेली आहे. गुरु आणि संत या दोन्ही मध्ये देखील फरक आहे. जे आपल्याला तत्वज्ञान सांगतात ते गुरु, आणि तत्वज्ञानाबरोबर आपल्याला हिताचा उपदेश सांगतात त्यांना आपण सद्गुरू असं म्हणतो. गुरु आणि सद्गुरू मध्ये हा असा थोडासा फरक आहे. पण आमच्या तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींना गुरु हा शब्द मर्यादित नाही ठेवला, तर त्यांनी गुरुला अतिशय उच्च स्थान दिलेलं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा पावन मनाचा, गुरु हा पावन मनाचा. गुरु विना देव नाही तुझा, गुरु विना देव नाही तुझा, गुरु हा संत कुळीचा राजा, संत कुळीचा राजा. अत्यंत श्रेष्ठ असं गुरुची त्यांनी व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. आता गुरु म्हणजे काय कळालं. मग सारखा म्हणजे काय? शब्द सारखा लिहिला आहे का? रोजच्या व्यवहारातला शब्द आहे, रोजच्या बोली भाषेतला शब्द आहे. सारखा म्हणजे तुलनात्मक आहे. बघा, आपण एखाद्याचे सून विचारलं की का हो तुमची सून कशी आहे, अहो ती फलाना गल्लीमध्ये ती राहते ना, अगदी तिच्यासारखी आहे. बघा, हा सारखेपणा, तुलनात्मक हे आमच्या रोजच्या व्यवहारात आहे. पण आमचे ज्ञानेश्वर माऊली काही साधे अलंकारिक भाषा आहे त्यांची, आणि म्हणून त्यांनी इथे आपण जर वेदाच्या दृष्टीने जर विचार केला आणि व्याकरणाच्या दृष्टीने जर बघितलं तर इथे अन्वय अलंकार साधलेला आहे. म्हणजे काय? तर हा समुद्र कशासारखा सांगा कोणीतरी? समुद्र कशासारखा? समुद्रासारखा. आकाश कशासारखं? आकाशासारखं. मग सद्गुरु कुणासारखे? तर सद्गुरु सारखे. सद्गुरु शिवाय दुसरं कुणी, सद्गुरु सारखं दुसरं कुणीही नाही. दोन
शब्द सोडवले. ह्याच चरणातलं तिसरा शब्द आहे पाठीराखा. पाठीराखा म्हणजे काय? थोडक्यातच सांगणार आहे, जास्त सांगणार म्हणजे बघा, विश्वामित्र प्रभू श्री रामचंद्रांना घेऊन मिथिला नगरीमध्ये गेले होते. ते स्वयंवरासाठी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर सर्व राजांनी त्याची धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाही उचलला गेला नाही. तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं, दादा अरे तुला हे सहज शक्य आहे, उचल. पण प्रभू श्री रामचंद्र शांत बसले. पुन्हा 2-4 राजे उठले, धनुष्य कुणालाही उचलल्या जाईल. पुन्हा त्यांनी सांगितलं, दादा अरे तुला हे सहज शक्य आहे, उठ. परंतु राम उठले नाही आणि त्याच वेळेस विश्वामित्रांनी त्यांच्याकडे बघितलं, एक दृष्टीक्षेप टाकला आणि त्यांना काय म्हणायचं, आपल्या गुरूंना काय म्हणायचं हे प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं आणि ते चटकन उचलले आणि त्यांनी धनुष्य उचललं. आपल्याला सर्वांना बाकीची कथा माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की नंतर लक्ष्मणाने रामला नाही, त्यांनी विचारलं, रामा दादा अरे तू असं काय केलं, मी कितीदा सांगितलं होतं तुला तू उठ म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे जोपर्यंत गुरुची आज्ञा होणार नाही, जोपर्यंत गुरु माझ्या पाठीशी उभे राहणार नाही, तोपर्यंत हे शिवधनुष्य मला उचलला गेलं नसतं. आपला पहिल्या चरण पूर्ण सोडवणं झालेलं आहे. दुसरं चरण आपण अगदीच थोडक्यात घेऊ. दुसरं चरण जे आहे ते दृष्टांत आहे. राजे याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. अहो राजाची राणी आहे, काही मागायचं म्हटल्यानंतर शेजार पाजारांना मागण्याची गरज नाही, ते तुम्ही आम्ही मागायचं. अहो साडी आहे का तुमच्याकडे, मला ना उद्या लाल साडी नेसायची, द्याल का, हे आपण म्हणायचं. पण राजाच्या राणीला याची गरज नाही, कारण खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा असतो तो राजा असतो. दुसरं पण त्यांनी तिसरं चरण आपल्याला सांगितलेलं आहे ते कल्पवृक्षी कळवटी जो कोणी बसले पैशाला, त्याचाही अर्थच आहे. बघा, जो कल्पवृक्षाखाली बसलेला आहे त्याला इतरांना मागण्याची काही गरज नाही, कारण जे जे काही मनामध्ये त्याच्या आलेलं आहे ते आपोआप त्याला प्राप्त होतं. आणि चौथं चरण आहे, पहिलं जे चरण होतं ते म्हणजे या अभंगाचा सिद्धांत होता. त्याच्यानंतर आपण 2 दृष्टांत बघितले आणि चौथं चरण म्हणजे पहिला जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा अनुभव म्हणजे तुका ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आता ज्ञानेश्वर माऊली म्हणताय की मी तरलो नाही, तरलो, तरणारे, तारणारे आणि तरलेले. तारणारे कोण? सद्गुरू. आणि तरणारे कोण? साधक. तुम्ही आम्ही साधक. आणि तरलेले सिद्ध ज्ञानेश्वर माऊली. आणि म्हणून इथे तुका आपल्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी आता तरलेले. आता इथे आता शब्द आलेला आहे, आता तरलोय. मग आता हा शब्दाचा अर्थ काय? आता हा शब्द इतका पाहतो तितका सोपा नाहीये बरं. बघा, आता यापूर्वी आपल्या कल्पिता त्यांचं कीर्तन झालंय. त्यांचं कीर्तन मन एक विक्षेप आणि तिसरं आहे आवरण. जेव्हा मन आणि विक्षेप हे निवृत्त होतात तेव्हा सद्गुरूंची कृपा होते आणि जेव्हा सद्गुरूंची कृपा होते तेव्हा आवरण देखील नष्ट होतं आणि मग आपल्याला मात्र ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. हाच आशय आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, खारुड्या मारलेल्या श्री गुरु